जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डे 6 मध्ये। आता आपण ओंकारेश्वरमध्ये आहे। आता इथून आपल्याला इंदोरला ट्रॅव्हल करायचं आहे। तर इंदोरसाठी आता बस बघू। तर बस बघितल्यानंतर बसमधून जाऊन इंदोरला ट्रॅव्हल करू। इंदोरमध्ये आपल्याला रूम बघायचे आहे। रूम बघितल्यानंतर तिथं आज आपल्याला वस्ती करायची आणि उद्याच दिवस तिथं फिरायचं आहे आणि उद्या पण वस्ती करायची आणि तिथूनच उद्या परवा वेनसडेला आपल्याला ट्रेन पकडायची पुण्याची। तर चला तर मग तर आता आम्ही इंदोरमध्ये आलोय पुन्हा एकदा आणि इथे आता रूम वगैरे आता शोधायला चालू आहे। तर इथे स्टे करेल। त्यानंतर आमची जी ठराविक ठिकाण आहे जिथं आम्हाला फिरायचे ती आणि प्लस अजून काय आहे का एकदा गुगलला किंवा गुगलवरच चेक करू आणि मग त्याच्यावर ठरवू की काय काय कसं प्लॅनिंग करायचं। अजून प्लॅनिंग अजून फिक्स नाही केलेलं। तर चला पहिला रूम बघू, फ्रेश होऊ आणि मग आपण पुढे प्रवास करू। मग भावांनो कुठं चाललाय आता? हा छप्पन भोग हा आपल्या कोल्हापुरातली जशी खाऊ गेले गेली तशी छप्पन भोग नाही करते। हा आपल्याला नाश्ता करायला फक्त नाश्ता। मग मगारानं कुठं होतं? लय वेळ झाला, व्हिडिओ कुठं केला नाही का? सांगू तुला एक होता आमच्यात नाव काय त्याचं? शंकर होतं काय? पहिल्याची माहिती 30 रूम घेतली आणि तिथं पण रील्स बघत बसले आवरण मारता बरोबर आहे की नाही? म्हणजे निशाणा आहे एका काळ्या कपड्यावाल्या माणसावर आहे। लाल गळ्याची माळ घातल्या गळ्यात, माळ पण सांगितली तेवढ्यासाठी मी रील्स पण बघत बसते। सपना विषय बाबा एक तर आता रिक्षाने इथं आम्ही आलोय आणि आता आम्ही सध्या 56 भोगला। तिथं मागं हिंदीमध्ये 56 लिहिले। तर आता ट्राय करू इथल्या व्हरायटीज काय काय आहेत काय काय नाही आहेत, 56 भोग कुठले कुठले आहेत, त्यातले आम्हाला कुठले कुठले चांगले लागतात बघू आता। चला चालू करूया मग। ही सगळी दुकान आहे तिथं, एक 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 सगळे असे आणि पूर्ण आतपर्यंत आहे। तर चला आपण चालू करूया मग आता पहिला आम्ही म्हणजे एक ओव्हरऑल व्ह्यू बघितला की कसा आहे काय आहे कुठे कुठे काय काय आहे। तर आम्हाला असं वाटलं की ह्याच्यापेक्षा आमची खाऊ गलीच भारी ठीक ठीक म्हणजे काय खाशीला ते मिळेल, तुम्हाला काय पाहिजे ते मिळेल। इथं जरासं काय केलं तिने, स्ट्रीट फूड आहेत सगळे आणि एकसारखी कंटिन्यू लाईन दिल्या, त्यामुळे जरा फेमस असेल मे बी। तर खाऊ गलीच बरी आहे। तरी पण आता आम्ही पहिला ट्राय करेल रोल घेणार आम्ही पहिला रोल, कारण आम्हाला रोल लय आवडतो। खाऊ गलीत आम्ही रोल कायम खातोय। तर रोल खायचा रोल खायचा। आजचा आमचा पहिला मेनू आलाय पनीर रोल, पनीर चीज रोल। तर हा आमचा पहिला मेनू, हा डिवायडेशन झालेला आहे। खाऊ लाईफमध्ये पहिल्यांदा मोमोज ट्राय करतोय आम्ही। आकाश भाऊ दुसऱ्यांदा आहे, मामा पहिल्यांदा, मी पण पहिल्यांदा आहे। मामा काय कसं वाटतंय? ठीक आहे। आकाश भाऊ 19-20 काय 19-20 लाख का फरक आहे हाय? चला मी पण पहिल्यांदा ट्राय करतो आता। हे जस्ट आम्ही आता पनीर चीज रोल खाल्ला, पनीर रोल खाल्ला आणि मोमोज खाल्लं फ्रायवालं। तर पनीरसाठी माझ्याकडून 10 आउट ऑफ 5 मोमोज एक नंबर रेटिंग तरी घे। आकाश रेटिंग काय पनीरसाठी रोलसाठी? पनीरसाठी 10 आउट ऑफ 5 हा। आणि मोमोजसाठी मी सांगतो 10 आउट ऑफ 0 थर्ड क्लास फालतू, परत खाणार नाही मी मोमोज कधी। तर आता हा थर्ड आयटम आहे आमचा। हा घेतलाय आम्ही, काय घेतलाय? अफगाणी सोया चाप काहीतरी आहे, अफगाणिस्तानचा आहे वाटतं। रशीद खानला सांगायला पाहिजे तुमच्या इथे आम्ही खायला घेतलंय म्हणून। बघतो आता हे कसं लागतंय, खातो थांबा। इट्स टाइम टू रिव्ह्यू अफगाणी सोया चापचा। आकाश कसा वाटला? मी पहिल्यांदाच ट्राय केलं त्यामुळे एवढं काय खास लागलं नाही। मामा सोया चाप कसा वाटला? मामा नाही म्हणाले। माझ्यासाठी पर्सनली माझं मत आहे, ह्याच्या आधी मी सोया चाप खाल्ला होता त्यामुळे मला हा इतका पण काय वाईट नाही वाटला। 10 आउट ऑफ 3-4
3/4 येईल. ठीक आहे, आता नेक्स्ट ट्राय करू आपण. आता ह्यो एक आयटम कुठला वेगळाच आहे. वडापाव आहे का सँडविच आहे काय कळून झाले. मामा कसा चांगला मग आम्हाला काहीतरी आवडलं फायनली. आकाश खालो जरा थंड खाऊया. आता आम्ही काहीतरी वडापाव काय असलं काय खाल्लेलं काय होतं माहित नाही. मग कसं वाटलं आकाश? मस्त होतं हे जरा चांगलं. रेटिंग जर होते की नाही मस्त होतं. रेटिंग आउट ऑफ 7 ते 8. ओके. अण्णा वडा कसा वाटला? रेटिंग काय? आपला बॉम्बे वडा आहे 10 रुपये. रेटिंग काय? 30 रुपयाला. 10 आउट ऑफ 5. माझ्याकडून 10 आउट ऑफ 6. ठीक होता. चटणी लाल चटणी जरा गोड होती, चांगली होती. आणि हिरवी चटणी मी नाही खाल्ली. मस्त होता. आणि कांदा खायचा राहूनच गेला. नंतर कालवा कांदा आहे ते ताटात. ठीक आहे, आता नेक्स्ट काय आणि काय ट्राय करतो. आम्ही घेतल्या शिकंजी. आता म्हटलं काहीतरी गार काहीतरी खाऊया. तर आता हे बघतो कसं लागतंय आणि मग भेटू. तर परत आलोय आम्ही काय शिकंजीचा रिव्ह्यू द्यायला. कसा वाटला आकाश? मामा कसा वाटला? ॲव्हरेज 10 आउट ऑफ 7 मामाकडनं. आकाश 7. माझ्याकडनं 6. कारण लय गोड होता एकदम. ते असं घसा धरला माझा. दह्यान जसं तसं धरते, लस्सीनं जसं धरते ना तसं धरलं. ते जास्त झालं, ओव्हर झालं ते. नको आता काय दुसरं खातं. बघूया चला. आता एक थोडासा ब्रेक घेतलेला आणि त्यानंतर काय खायचं हा प्रश्न यायला लागला. म्हणजे तिघांच्या आमचे 3 प्रश्न आलतात म्हणून 3 वेळा बोललो काय खायचं. तर आता मग ऑप्शन काय दिसत नाहीत चांगलं असं काय वेगवेगळं असं काय. मग आम्ही म्हटलं आता असं पण पॅक झालं आणि आम्हाला इथली एवढी फूड क्वालिटी एवढी चांगली नाही वाटली. रेटिंगमध्ये तुम्ही बघितलं असाल 4-5च्या आसपास आहे सगळे. तर आता मग फायनली आम्ही एक लास्ट अँड लिस्ट कुल्फी ट्राय करायचं म्हणतोय. आईस्क्रीम ट्राय करू आणि मग इथून निघेल. तर थांबा, एक मटका कुल्फी म्हणून काहीतरी आहे तर ती एकदा बघतो, ट्राय करतो, शोधतो कसे आहे काय. चला आता आपलं झालेलं आहे सगळं खाऊन वगैरे. सगळं जितकं खायचं होतं ते खाल्ले आणि आता मला नाही वाटत की अजून आम्ही काही खाऊ शकेल. कारण फूड टेस्ट मी कुठे गेलो हा लाईटलो आणि फूड टेस्ट आम्हाला एवढी अशी ठीक होती पण कोल्हापूर सारखी नाही आवडली आपल्याला. त्यामुळं त्यामुळे आता बस शेवटी जातात एक आईस्क्रीम खाल्लं मस्तपैकी. कुल्फी कुठली खाल्ली ती मल्लई नाही केसर पिस्ता केसर कुल्फी मस्तपैकी खावा होता त्यात खतरनाक वाला. आणि आता बस घरात जातात. अरे अनेक लावते नुसतं लाइटिंग केलं इथे. तर आता ठीक आहे, त्याचा रूमवर जातो, घरातला लाडू खातो एक अनेक आणि जातो बस. गुड नाईट. नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. स्वागत आहे डे 7 मध्ये आपलं स्वागत आहे. तर आजचा दिवस आपला इंदोरमध्ये असेल आणि इंदोर आपण एक्सप्लोअर करणार आहे आज. इट्स टाइम टू एक्सप्लोर इंदोर. खूप काही ऐकलं होतं इंदोरबद्दल. तर आज बघू काय काय नाही. तर आपण एक रिक्षा घेतलेली आहे. तर आपल्यासोबत आता शिवभाई काय प्लॅनिंग आजचं? ATM आले. ठीक आहे, ATM आले, पैसे काढतो आता. आता आम्ही आलोय महावैष्णोदेवी मंदिरला. पहिला इथं आपण दर्शन घेऊया. असं गुफा टाईप आहे, खतरनाक वाटतंय. मस्त गुफा टाईप केलंय. इथे गणेश मूर्ती आहे. इथे एक प्रतिमा आहे. मंदिराचा गाभारा आहे.
आणि महावैष्णव इथे शंकर पार्वती आहेत आणि महावैष्णवीची तिथं हे आहे, मूर्ती आहे आणि ते शिवलिंग आहे. आता आम्ही आलोय श्री अन्नपूर्णा मंदिरला. अन्नपूर्णा मंदिराच्या राईट साईडला श्री वेद मंदिर आहे, तर आपण त्याचं दर्शन घेऊ आता. इथे श्री राम, लक्ष्मण आणि सीतामय्या आणि इथेच वेद आहेत, अथर्ववेद, सामवेद, यजुर्वेद आणि ऋग्वेद असे 4 वेद. आणि 5वी मूर्ती आहे ती शिक्षाची आहे. आणि इकडे श्रीकृष्ण आणि राधा. आणि इथे श्रीकृष्ण सुदामाचे पाय दुखतानाची पण मूर्ती आकारलेली आहे. आता आम्ही आलोय रणजित हनुमान मंदिर बघायला, दर्शन घ्यायला. मंदिराच्या डाव्या बाजूला असं दीपक स्टँड आहे, जिथे तुम्ही दीपक ठेवू शकता लावून. आणि हा सगळा मंदिराचा परिसर. आणि हे मुख्य मंदिर आहे. आतमध्ये शिवलिंग सुद्धा आहे, श्रीरामान यांची मूर्ती, श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांची मूर्ती सुद्धा आहे. स्वयं प्रकट है, मतलब धरती में से ऑटोमेटिक प्रकट हुई है, इसलिए इस हनुमान जी मंदिर को रंजीत सरकार को कहते हैं बाहुबली हनुमान जी. यहाँ पे अच्छे अच्छे मंदिर तक इस मंदिर में आते हैं और अच्छा पैसे वाला इस मंदिर में आता है. इस बाबा की कृपा ऐसी है. और आपका कोई भी काम हो, कोई भी आपने बाबा को बोला कि बाबा मेरा ये काम होना चाहिए, बिल्कुल बराबर होगा. उसके नाम से आपके घर पे दीपक जलाओ कि रंजीत सरकार मेरा ये काम और ये मेरा काम उठाना चाहिए. ठीक है, मंदिर है यहाँ की जो इंडिया भाई होलकर जी है, इंडिया भाई होलकर जी ने माँ अन्नपूर्णा मैया की स्थापना करी. तो अन्नपूर्णा मैया ने बोला था कि बोल तुझे वरदान में क्या चाहिए, तो बोले माँ मेरे को 2 चीज़ चाहिए. मुझे कभी मेरा इंदौर शहर पानी में नहीं डूबना चाहिए और दूसरा कोई बंदा मेरे शहर में भूखा सोना नहीं चाहिए, चाहे पंछी हो, जानवर हो, इंसान हो, चींटी हो या कुछ भी हो. तो यहाँ पे आदमी भूखा उठता जरूर है, बाकी शाम को सोता नहीं है. और जो अन्नपूर्णा मैया के दर्शन कर लेता है उसके घर में कभी अन्नदान की कमी नहीं पड़ती. तर आता आम्ही आलोय लालबाग पॅलेसला. असं मग हा पॅलेसची एंट्री आहे. 20 रुपये तिकीट आहे पॅलेस बघण्यासाठी. पॅलेसच्या समोरच तिकीट घर आहे, तिथं तिकीट काढून तुम्ही येऊ शकताय.
रूफवर पण मस्तपैकी काम केलेलं आहे. आणि ह्या वाचनालय असू शकते की त्यावेळी वाचण्यासाठी स्पेशल ही रूम असू शकते महाराजांसाठी ते, आणि ते खेळण्यासाठी. इकडून एक एंट्री आहे. इथे थोडी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि डायनिंग रूम जेवणासाठी. पुढे आलं तर डाव्या साईडला ना इथे एक लोडिंग लिफ्ट आहे. म्हणजे त्या काळी लिफ्टचा पण वापर केला जातो. काही सामान असेल किंवा काही असेल इथून वर खाली करण्यासाठी. आणि हा बँकेट हॉल नंतरचा मागचा परिसर हा आहे. हा इकडे बँकेट हॉल आहे. आणि हा बॉलरूम. त्या बॉलरूममध्ये नृत्यकीयांसाठी नृत्य करताना हा खालचा फ्लोर लाकडाचा आहे आणि त्याच्या खाली स्प्रिंग्ज आहेत, जेणेकरून त्यांना उछाल मिळेल आणि प्रोत्साहन मिळेल अशा टाईपचा बनवलेला हा फ्लोअर आहे. आणि इथे त्या काळी जुन्या काळी बॅडमिंटन सुद्धा खेळलं जात होतं. आणि वरती असे झुमर्स आहेत. बॉलरूमच्याच मागे इथे लेडीज क्लोक रूम आहे, ज्या ठिकाणी ते मेकअप वगैरे असेल किंवा कपडे ठेवणे वगैरे तयार होणे सगळे ह्या ठिकाणी असायचं. पहिले इधर जाइए. इकडे बघूया आपण काय. द क्राउन हॉल. क्राउन हॉलच्या समोरच सिटिंग रूम आहे. मे बी इथे वेटिंग रूम सुद्धा असेल, ज्यावेळी राजांना भेटण्यासाठी इथे थांबावं लागेल. याच्यामध्ये बऱ्यापैकी चित्र मे बी बदल केला असेल नंतर, कारण ह्याच्यावर नंतर इंग्रजांनी राज केले भारतावर आणि त्यावेळी हा इंग्रजांनी पॅलेस यूज पण केलेला आहे. तिथून वरती जायसाठी मार्ग आहे, पायऱ्या आहेत, पण आता वर का चालू असल्यामुळे ते बंद केलेलं आहे. तर होळकर साम्राज्यानंतर ज्यावेळी इंग्रजांनी ज्यावेळी राज केलं देशावर आपल्या, तर मे बी चान्सेस आहेत की त्यांनी ह्या पॅलेसमध्ये फेरबदल भरपूर केला असेल. हे वेस्टर्न डायनिंग रूम आहे बाहेरच्या लोकांसाठी. ही काउन्सिलिंग रूम. इथे आहे HH ऑफिस, मे बी हेड ऑफिस असू शकेल. हे आय थिंक इंग्रजांच्या काळात बनवलेलं असणार आहे. आपल्या होळकर परिवारामध्ये ह्या रूमचा मे बी वेगळा यूज केला असेल, त्यानंतर त्यांनी इंग्रजांनी बदलून ह्याचा यूज वेगळा केला असणार आहे.